हाय फ्रेंड्स, स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आणलं आहे मटण. तर मटण आता कधी आणलं होतं? रविवारी आणलं होतं. तर रविवारचा हा सगळा शूट आहे, तर मी तो आज अपलोड करत आहे. तर मी अर्धा किलो मटणासाठी 2 मोठे कांदे कापून घेतलेले होते आणि त्याच्यासाठी मी आलं लसूणची पेस्ट मी करूनच ठेवते, तर ती घेतलेली आहे. इथे मी कुकरमध्ये 2 चमचे तेल घालून घेतलेलं आहे. ते छान असं तेल तापून दिलेलं आहे. मग त्या तेलामध्ये मी कांदा टाकलेला आहे आणि कांदा आपल्याला छान त्या तेलामध्ये असा फ्राय करून घ्यायचा आहे. तर कांदा फ्राय करता करताच त्यात मी 1 चमचाभर आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे. तर ती पण आपल्याला कांद्यामध्ये व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे. तर पाहू शकता तुम्ही कांद्यामध्ये छान व्यवस्थित अशी आलं लसूण पेस्ट मी परतून घेत आहे. कारण आहे ना आलं लसूण पेस्टचा ना कच्चा कच्चा वास येतो, त्यामुळे तेलामध्ये व्यवस्थित आपल्याला ती परतून घ्यायची असते. तर त्याचबरोबर मी इथे चवीप्रमाणे मीठ घालून घेतलेलं आहे आणि हळद पण घालून घेतलेली आहे. तर हळद आणि मीठ व्यवस्थित आपण कांद्यामध्ये परतून घ्यायचं आहे आणि मग आपलं स्वच्छ धुतलेलं मटण त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर असं मटण आळणी तुम्ही नक्कीच एकदा ट्राय करून पहा. खूपच चवीला लागतं आणि खूपच टेस्टी लागतं. लहान मुलंसुद्धा आवडीने अशी सूप पितात. तर आता आपण मटण घालून घेतलेलं ते व्यवस्थित कांद्यामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये पाणी सुटतं. तर पाहू शकता इथे थोडंसं पाणी सुटलेलं आहे. तर परत एकदा मी त्याच्यावरती झाकण ठेवून अजून थोडंसं पाणी मी सुटून देणार आहे. तर पाहू शकता आता भरपूर असं पाणी सुटलेलं आहे. तर एकीकडे मी गॅसवरती पाणी पण गरम करायला ठेवलं होतं. जेवढं लागतं तेवढं मी पाणी ठेवलं होतं सूपसाठी. तर मग इथे मी आता ते गरम पाणी घालून कुकरला झाकण लावून घेतलेलं आहे आणि पाहू शकता आता 1च शिट्टी घेतलेली आहे. कुकरमध्ये जास्त शिट्ट्या नाही लागत मटणाला, 1च शिट्टी लागते. तर मी 1च शिट्टी काढून घेतलेली आहे. वरनं बारीक केलेली आपली कोथिंबीर घालून घेतली आहे आणि खूपच टेस्टी, काही जास्त वापरायचं नाही त्याच्यामध्ये. म्हणजे तुमच्याकडे लहान मुलं नसतील तर तुम्ही एखाद हिरवी मिरचीसुद्धा त्याच्यामध्ये टाकू शकता, पण मी नाही टाकलेली कारण माझ्या इथे लहान मुलं आहेत, त्यांना सूप द्यायचं असतं पहिलं, म्हणून मी काय मिरची घातली नाही आहे. पण असं सूप तुम्ही आळणी करून पहा, खूपच चविष्ट लागतं आणि म्हणजे खूपच भन्नाट चव लागते त्याची. आणि सूप म्हणून तुम्ही पण घरात सगळ्यांना देऊ शकता थोडं थोडं प्यायला. तर करून पहा नक्कीच एकदा तुम्ही. तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी? तर रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, जर तुम्हाला खरंच माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही मला कमेंटसुद्धा करू शकता. तर पाहू शकता इथे आपलं छान सूप तयार झालेलं आहे. आता मी ते वाटीमध्ये काढून घेते. तर पाहू शकता किती छान कलर आला आहे सूपला. तर चला बाय, भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. तर अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा.